हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन आदेश आलेला आहे, त्याच्यानंतर तिसरा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जर अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर तो कधीपर्यंत जमा होईल, गोंधळ दूर झालेला आहे, सर्व माहिती सांगणार आहे. तुमच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, त्याच्यानंतर 3000 रुपये 4500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, सर्व डाऊट क्लिअर करणार आहे. आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे फक्त याच महिलांना मिळणार आहे, तर त्या कोणत्या महिला आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. तर बघा, सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झालेला नसेल तर या ठिकाणी बघा, तर तो का जमा झालेला नाहीये याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी या महिलेचं अकाउंट आहे, यांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 14 तारखेला जमा झालेला आहे. काही काही महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा कमेंट करून सांगितलं आहे की दादा आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. अजून आता म्हणजे खूप कमी लोकांना पैसे जमा झालेत, हा मुद्दा लक्षामध्ये ठेवा. म्हणजे तुम्ही असं लक्ष जर आपण पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर जवळपास 4 ते 5% महिलांना फक्त पैसे जमा झालेले आहेत आतापर्यंत. अजून भरपूर महिलांना पैसे जमा झालेले नाहीत. तर योजनेचे 4500 रुपये आता जमा होणार आहेत. ते कधीपर्यंत जमा होतील आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर किती अर्ज प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत? 2 कोटी. ठीक आहे. त्यामधील लाखो महिलांना 2 टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा केलेले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत त्यांना अजूनपर्यंत या योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. म्हणजे अशा भरपूर सुद्धा महिला आहेत की त्यांना ऑलरेडी 3000 रुपये मिळाले आणि 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये, अशा सुद्धा भरपूर महिला आहेत. ठीक आहे. तर आता यांना कधी पैसे मिळतील आणि ज्यांना ऑलरेडी 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांना सुद्धा कधी पैसे मिळतील, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेचा तिसरा टप्पा पात्र महिलांच्या खात्यामध्ये पाठवणे सुरू केलेले आहे. 14 तारखेपासूनच सुरू झालेले आहे. आतापर्यंत फक्त थोड्याफार महिलांना पैसे गेलेले आहेत. ज्या भरपूर महिला अजून पेंडिंगला आहेत, म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत, तर त्यांना सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत. तर ते कधीपर्यंत मिळतील, किती वाजता मिळतील, टायमिंग, डेट वगैरे सर्व सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळीकडे शेअर करायचा आहे. तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि अनेक महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता 4500 रुपये प्राप्त झालेला आहे. जर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला नाहीये तर कशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा थर्ड किस्ट पेमेंट चेक करू शकता, म्हणजे तिसरा हप्ता चेक करू शकता, याविषयी संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. भरपूर महिला अशा आहेत की त्यांना पैसे जमा झालेले आहेत, डायरेक्टली 4500 रुपये जमा झालेले आहेत. आणि ज्या महिलांना ऑलरेडी 3000 रुपये मिळाले होते तर त्या महिलांना 1500 रुपये तिसऱ्या हप्त्याचे जमा झालेले आहेत. ठीक आहे. फक्त थोड्याफार महिलांना झालेले आहेत आतापर्यंत. आता झटपट प्रोसेस सुरू होणार आहे. आता सर्वात महत्वाचा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, 4500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. भरपूर जणांचं कन्फ्युजन यामध्ये झालेलं होतं. ठीक आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये प्रति महिना देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आली आहे. म्हणजे राज्यातील जेवढ्या पण गरीब महिला आहेत त्यांना थोडीफार मदत व्हावी यासाठी या हेतूने ही योजना आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे सरकारने राज्यातील कोणती महिला ह्या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, भरपूर जण लास्ट डेट वगैरे विचारत होते, तर तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता. ठीक आहे. परंतु ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करतील त्यांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळेल, म्हणजे सप्टेंबर महिन्याचेच फक्त त्यांना पैसे मिळतील, अगोदरचे 2 महिन्याचे त्यांना पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार ते आता आपण पाहणार आहोत. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर करून झालेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाहीये अशा सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्या अंतर्गत डायरेक्टली 4,500 रुपये एक साथ तिन्ही महिन्याचे मिळून दिले जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 1,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार ते आपण जाणून घेऊया. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यानंतर त्यांना शासनाने वितरित केलेल्या 2 टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महिलांना ऑलरेडी 3,000 रुपये जमा झालेले आहेत तर त्या महिलांना यावेळेस 1,500 रुपये मिळणार आहेत असं आहे. ठीक आहे. तुमचा डाऊट याच्यामध्ये क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार. कोणत्या महिला आहेत त्या ते जाणून घ्या. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे. त्यामधील अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज जुलै महिन्यातच मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही. या संदर्भात सरकारने सर्व महिलांना आवाहन केले होते की अर्ज मंजूर झाल्यानंतर आपले बँक खाते आधार लिंक करून घ्या तरच आपल्याला या योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये मिळतील. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे. कारण की हे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की काम करा म्हणजे तुम्हाला पैसे जमा होतील. त्यानंतर बघा सरकारच्या आव्हानाचं पालन करून अनेक महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक केलेले आहे. अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु ज्या महिलांनी खाते आधार लिंक केले नाही अशा महिलांना या योजनेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. ज्यांचा आधार कार्ड लिंक नाहीये त्यांना पैसे येणार नाही. त्यांचे पैसे पेंडिंग वरती पडतील. पुढच्या वेळेस जमा होतील जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पेमेंट कसं चेक करायचं म्हणजे पैसे आलेत का ते कसं चेक करायचं. तर बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु शासकीय सुट्ट्या असल्या कारणाने अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा झालेला नाही. परंतु जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा झाला की नाही ते चेक करण्यासाठी खालील पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता आणि तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का ते चेक करू शकता. तर कसं चेक करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. तर बघा या ठिकाणी सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही बँकेच्या अधिकृत नंबरला मिस कॉल देऊन तुमचे बँक बॅलन्स तपासू शकता. ते नंबर तुम्हाला माहित नसतील तर त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्डने तुमचे खाते चेक करू शकता. ठीक आहे. बॅलन्स चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही ते तपासू किंवा तुमच्या बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता. जर तुम्हाला घर बसल्या बँक बॅलन्स चेक करायचे असल्यास खालील दिलेल्या लिंकवरती ठीक आहे. आता मी तुम्हाला ती लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्यामुळे तुम्हाला सर्व नंबर भेटून जातील. तर आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे भरपूर जणांचं असं मत होतं की आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. तर कधीपर्यंत पैसे जमा होतील. तर बघा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. 19 सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे 19 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 19 सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.